माझं नाव निनाद महेंद्र हेमने. मी राहणारा लाखांदूर महाराष्ट्रामधनं. मी आता समारा स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट इयर स्टुडंट आहे. मी 12th आपली 2022मध्ये दिली होती. त्याच्यानंतर एक ड्रॉप घेतला होता. त्या ड्रॉपमध्ये मला 450 होते. तर इंडियामध्ये तर ॲडमिशन झालं नाही कारण की OBC कॅटेगरीचं होतं. तर मग MBBS करायचं होतं. तर त्यामुळे मग ऑप्शन शोधले. तर अब्रॉड हा एक ऑप्शन मला बरा वाटला बाकीच्यांपेक्षा. तर मग मी रिसर्च करणं सुरू केलं. मी कन्सल्टन्सीज शोधल्या. त्याच्यानंतर मला माझ्या बाबांच्या एका रेफरन्स थ्रू यश ओव्हरसीजचा कॉन्टॅक्ट मिळाला. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी मग युनिव्हर्सिटीज सजेस्ट केल्या माझ्या बजेटमध्ये. तर त्यातनं मी समारा स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही चूज केली की मला याच्यात परस्यू करायचं आहे आपला BBSचा कोर्स. तर त्यांनी मला माझ्या ॲडमिशनपासनं इथे पोहोचवण्यापर्यंत जेवढी मॅक्झिमम पॉसिबल मदत होऊ शकते ते त्यांनी सगळी प्रोव्हाइड केली मला. आणि पूर्ण प्रोसेस एकदम सिमलेस होती. कुठेही काही त्रास नाही आला मला. आणि त्यानंतर इथे आल्यानंतर सिटी समारा सिटी ही म्हणजे रशियात टॉप 5 सिटीजमधनं एक मानल्या जाते. तर राहायसाठी आणि सगळं बाकी इन्फ्रास्ट्रक्चर वाईज वगैरे सगळं बघितलं तर सिटी तर खूप छान आहे. सिटी मोठी पण भरपूर आहे. बाकी सिटीजपेक्षा तर भरपूर मोठी सिटी आहे. आणि पॉप्युलेशन पण भरपूर आहे. आणि राहिली गोष्ट युनिव्हर्सिटीची, तर युनिव्हर्सिटी पण आमची भरपूर म्हणजे कॅम्पस भरपूर मोठा आहे. डिपार्टमेंट्स आहेत सगळ्या वेगळ्या वेगळ्या सब्जेक्टचे वेगळे. आणि ॲनाटॉमी हिस्टॉलॉजीच्या खूप मोठ्या लॅब्स आहेत. तर त्यात काही प्रॉब्लेम नाही. प्रॅक्टिकल नॉलेज पण भरपूर आहे. आणखी बाकी टीचर्स सगळे इंग्लिश स्पीकिंग फॅकल्टी आहे. तर तिथे पण कुठला प्रॉब्लेम नाही आम्हाला. आणि बाकी राहिलं अकॅडमिक्सचं, तर अकॅडमिक्स पण भरपूर छान आहे या युनिव्हर्सिटीचं. राहिली गोष्ट युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसेसची, तर सगळे कॅम्पसेस इथनं जवळ आहेत. फक्त 1-2 डिपार्टमेंट दूर आहेत. त्या डिपार्टमेंटसाठी आम्ही बस पकडतो. कॅबची पण गरज नाही पडत. बस स्टॉप पण हॉस्टेलपासून खूप जवळ आहे इथे. तर आणि बाकी सगळे डिपार्टमेंट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहेत. तर त्यात काही प्रॉब्लेमच नाही. आणखी राहिली गोष्ट हॉस्टेलची, तर मी इथे 2 इंडियन्स हॉस्टेल आहेत. एक हॉस्टेल 5 आणि हॉस्टेल 2. तर मी हॉस्टेल 2मध्ये राहतो. आमचं हॉस्टेल वेल फर्निश्ड हॉस्टेल आहे. म्हणजे 3 जणांची एक रूम आहे. 3 सिंगल बेड्स आहेत. बंक बेडवाला सिस्टम नाही हॉस्टेलमध्ये. आणि त्यानंतर फर्निश्ड हॉस्टेल आहे. सगळ्यांना कबड दिली आहे. स्टडी टेबल्स दिले आहेत आणि साईड टेबल्स दिले आहेत सगळ्यांसाठी. चेअर्स आहेत रूमवर, स्टूल्स आहेत. आणि मग हॉस्टेलवर मेस, इंडियन मेस, ती पण आमच्या हॉस्टेलवरच आहे. आमच्या फ्लोअरवर आहे. तर आम्हाला कुठे बाहेर जावं नाही लागत जेवायला वगैरे. तर इंडियन मेस असल्यामुळे सगळं भाज्या आहे ते सगळं टेस्ट इंडियाची असते. तर बाहेरचं तेवढं काही ऑप्शन म्हणजे जात नाही, आम्ही प्रेफर नाही करत. तर मेस पण आमच्या फ्लोअरवरच आहे. तर जेवण पण आमच्या समोरच बनतं सगळं. तर खराब पण नसते काही. आणि मेसमध्ये आमच्या 3 कोर्स मील प्रोव्हाइड होतो. सकाळी ब्रेकफास्ट लागतो, दुपारी लंच आणि रात्री डिनर असतो. तर त्यात पण काही प्रॉब्लेम नाही. सकाळी क्लासेसच्या वेळेस आम्हाला ब्रेकफास्ट खाऊन जाता येतं. तर त्यात काही कुठलीच प्रॉब्लेम नाही. आल्यावर आम्हाला लंच भेटतो प्रॉपर आणि रात्री जेवण पण असतो. टाईम टू टाईम लागत असते ते. आणि ओव्हरऑल बघितलं जाईल तर आय एम हॅपी विथ द ओव्हरऑल एक्सपिरियन्स ऑफ समारा स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. अकॅडमिक वाईज, हॉस्टेल वाईज आणि सगळं सिटी वाईज बघितलं जाईल तर सगळ्यापर्यंत हॅपी आहे मी. तर त्यात कुठलीच प्रॉब्लेम नाही. आणि राहिली गोष्ट कन्सल्टन्सीची, तर आय एम रिअली थँकफुल टू यश ओव्हरसीज फॉर हेल्पिंग मी आउट फॉर द एंटायर प्रोसेस. तर त्यांनी कुठलाच इथे त्रास नाही येऊ दिला. सगळी प्रोसेस सिमलेस कॅरी आउट केली. घरच्यांना पण कुठला त्रास नाही आला. तर मी त्यांचा धन्यवाद मानतो. आणि सजेस्ट करतो सगळ्यांना की ही युनिव्हर्सिटी मी रेकमेंड करतो. आपण बघू शकता. ही युनिव्हर्सिटीबद्दल इन्क्वायरी करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता यश ओव्हरसीजला. थँक्यू. जिसके YouTube चैनल को आप सब्सक्राइब कीजिए और MBBS एडमिशन अब्रॉड की सारी अपडेट्स आपको मिलती रहेगी. यश ओवरसीज इज़ अ ऑफिशियल रिप्रेजेंटेटिव ऑफ मेनी गवर्नमेंट यूनिवर्सिटी इज़ रशिया, जॉर्जिया, यूक्रेन, फिलीपींस, किर्गिस्तान, कजाकिस्तान.